पावसाचा उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा ठाणे परिसरात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी। उपमुख्यमंत्री अजित पवार आपत्ती व्यवस्थापन कक्षात अजित पवारांकडून पावसाचा आढावा। मंत्रालयामधून अजित पवारांनी घेतला आढावा। पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प पडली। रेल्वेकडून अधिकृत घोषणा। पुढील सूचना येईपर्यंत लोकल सेवा बंद ठेवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय। रत्नागिरीत पावसाचा जोर कायम। जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी। जगबुडी नदी इशारा पातळीवर। खेडमध्ये पुराचं पाणी शिरलं। जनजीवन विस्कळीत। पुण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस। शहरासह जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। पावसामुळे रस्त्यावर हळूहळू पाणी साचायला सुरुवात। तर भिवंडीत दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार। अनेक ठिकाणी पाणी साचलं। खबरदारी म्हणून शाळांना देखील सुट्टी जाहीर। भाजी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी। विरार मनवेलपाडा येथील अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर पाणी। नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं रहिवाशांचे हाल। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस। पालकमंत्री नितेश राणेंकडून पावसाचा आढावा। नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याच्या प्रशासनाला सूचना। गडचिरोलीत भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला। युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला। पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं आलापल्ली ते भामरागड राष्ट्रीय महामार्ग देखील वाहतुकीसाठी बंद आहे। नवी मुंबईत मुसळधार पाऊस आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलंय। एपीएमसी परिसरात देखील पाणीच पाणी आहे। जनजीवन विस्कळीत झालंय। तर गडचिरोलीत जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे। जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। 9 मार्गांवरील वाहतूक ठप्प। रत्नागिरीच्या अनुषपुरा घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प आहे। राजापूर पाचल कोल्हापूर मार्ग बंद। 4 तासांपासून वाहतूक ठप्प। रस्त्यावरील दरड हटवण्यास सुरुवात। पुणे सिंहगड रस्त्यावर मुसळधार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी। मुख्य रस्त्यासह कॅनॉल रोडवर वाहतूक कोंडी। गोरेगाव ओबेरॉय मॉल समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरलं। 4 ते 5 फूट पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास। दहिसर द्रुतगती महामार्ग टोल नाक्याजवळील पुलाखाली पाणी साचल्यानं मार्गावरील वाहतूक देखील बंद। कळवा मुंब्रा खाडीमध्ये पाणी पातळी वाढली। खाडीतील बोटींना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा। तर जालन्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडलेत। प्रकल्पातील पाणी साठा 70%वर। दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। ठाण्यात पावसाची दमदार बॅटिंग। वंदना डेपो परिसरात गुडघावर पाणी। पाण्यात बस पडली बंद। नागरिकांना फटका। वंदना डेपो मुख्य बाजारपेठेत पाणी साचलं। मुंबईत दादरमध्ये हिंदमाता सर्कल परिसरात पाणी साचण्यास सुरुवात। 1.5 ते 2 फूट पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम। ठाण्यात मुसळधार पावसाचा टीएमटी बसला फटका। ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी। साताऱ्यातील घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस। कोयना नगर नौजा येथील नाला खचला। रस्ता खचल्यानं वाहतूक देखील ठप्प। अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना। पाटण तालुक्यातील जुना संगमनगर धक्का आणि मुळगावचा पूल पाण्याखाली गेलाय। कोयना नदीपात्रात 53,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तांबवे निसरे ते बंधारे देखील पाण्याखाली गेले। तर छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। जायकवाडी धरण 95%वर। येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडले। धरणातून 29,480 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरू आहे। जिंतूर सेनगाव राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। तर कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरातील मॅनहोल भर पावसात खुलाय। मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। बुलढाण्यातील नुकसानग्रस्त भागाची आमदार सिद्धार्थ खरातांनी पाहणी केली आहे। देऊळगाव साकरशा येथील पुलाचं काम रखडल्यानं गावांचा संपर्क तुटला। काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले।
चंद्रपुरात काल दुपारपासूनच पावसाची संततधार आहे. वर्धा नदीला पूर आलाय. शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका कायम. तर मुसळधार पावसामुळे मुंबईतील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर. निमशासकीय कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर. कोल्हापूरच्या पंचगंगेची इशारा पातळीकडे संथ गतीनं वाटचाल. पंचगंगेची पाणी पातळी 35 फुटांवर पोहोचली. 65 बंधारे पाण्याखाली गेले. पुण्यात देखील आज पावसाचा रेड अलर्ट आहे. पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क आहे. पावसामुळे धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता, तर पालिकेने विशेष पथकं नेमली. सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. कोयना धरणातून 53,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलंय. मुंबई आणि उपनगरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण आणि मराठवाड्यातही अतिवृष्टी. मुंबईत सर्वाधिक पाऊस विक्रोळीत झालाय. मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यांना आज आणि उद्या अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. कोकण किनारपट्टीवर 22 ऑगस्ट पर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता. मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचं, तसंच किनाऱ्यालगतच्या नागरिकांना खबरदारीचं आवाहन. बुलढाण्यातील पेनटाकळी धरणाचे दरवाजे उघडले. 9 दरवाजातून 468 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पैनगंगा नदीला महापूर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुंबई, ठाण्याला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन. तर मुंबईतील अंधेरी सबवे पाण्याखाली. 2 ते 2.5 फूट पाणी साचलं. दोन्ही मार्गाची वाहतूक बंद. वाहतूक गोखले पूल आणि ठाकरे पुलामार्गे वळवली. तर कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारा मार्ग बंद. गगनबावड्याच्या मांडुकली रस्त्यावर पाणी. गगनबावड्याकडे जाणारी वाहने परत पाठवली. कोल्हापूर राजापूर मार्ग देखील बंद. मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात देखील मोठं नुकसान. 3,30,000 शेतकऱ्यांचं नुकसान. पावसामुळे 6 जणांचा मृत्यू. 205 जनावरं देखील दगावली. मुसळधार पावसामुळे भाईंदरच्या इंद्रलोकमध्ये झाड कोसळलंय. मार्गावरील रस्ता बंद. कोणतंही नुकसान नाही. तर बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. पुराच्या पाण्यात दुचाकी वाहून गेली. चालकाला वाचवण्यात यश. बुलढाण्यात मेहकर तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे कुर्ला रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय. लोकल सेवा 10 ते 15 मिनिटं विलंबाने. मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. मुंबई आणि उपनगरासह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी. मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठानं आजच्या परीक्षा पुढे ढकलल्यात. आजच्या परीक्षा 23 ऑगस्ट रोजी होणार. 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत वाढवली. 22 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे शिक्षण संचालनालयाचा निर्णय. जालन्यात सावंगी तलाव परिसरात मुसळधार पावसामुळे घराची पडझड झाली आहे. तत्काळ पंचनामे करण्याची नागरिकांची मागणी. नांदेडमध्ये पाऊस सुरूच आहे. पुरात अडकलेल्या 250 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. 3 जणांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरू आहे. 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकाचं नुकसान झालंय. मुंबईतील विहार तलाव ओसंडून वाहू लागलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 6 तलाव आतापर्यंत भरून ओसंडून वाहिले. तर रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलाय. पावसाची संततधार मात्र सुरू आहे. माणगाव शहर आणि परिसरातील पाणी अद्याप ओसरलेलं नाहीये. बामणोली रोड अद्याप पाण्याखाली. वसई विरार नालासोपाऱ्यात सलग 4थ्या दिवशी पावसाचा जोर आहे. नालासोपारा शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलंय. पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट आहे. तर ठाणे शहरात मुसळधार पाऊस आहे. अनेक सखल भागात पाणी साचलंय. घोडबंदरच्या पानखंडा विलेजमध्ये पाणी साचलंय. कुर्ला कमानी रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. मार्गावरील वाहतूक देखील बंद आहे. वाहनं पाण्यामध्ये अडकली आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची पालिका मुख्यालयाला भेट. मुंबई आणि उपनगरांमधील परिस्थितीचा घेतला आढावा.
विरारचा मनवेलपाडा तलाव भरून वाहू लागलाय, रस्त्यावर पाणी साचलंय, जनजीवन विस्कळीत झालंय. तर तिकडे हरियाणात देखील मुसळधार पाऊस आहे. हथिनीकुंड बॅरेजच्या सर्व 18 दरवाजातून विसर्ग सुरू आहे. यमुना नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहते. मुसळधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली. सोयाबीन, कापूस, हळद पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान. वाशिमच्या देऊळगाव बंडा परिसरात मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. सोयाबीन, हळदीच्या पिकांचं नुकसान. माजी कृषी सभापती वैभव सरनाईक यांनी केली नुकसानीची पाहणी. तर परभणीच्या गंगाखेड तालुक्यात गौडगाव इथे अतिवृष्टी सदृश्य पाऊस. कापूस आणि सोयाबीन पिकं पाण्याखाली. पंचनामे करून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. जानते हो मैं झूठ नहीं बोलता, जे बोलतो ते करून दाखवतो. इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा तुम्हाला बघून घेऊ. राहुल गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा. विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्रींचं काल वृद्धापकाळानं निधन. महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतलं पार्थिवाचं दर्शन. कैलास गोरंट्याल यांच्यासह माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांना सोशल मीडियावर शिवीगाळ. गुन्हा दाखल करण्याची कैलास गोरंट्याल यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी. कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्याकडून धमकी. थोरातांच्या बाबतीत आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल, थेट धमकी. वर्ध्यात विविध मतदारसंघात मतदारांची नावे 2 ते 3 ठिकाणी. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांची माहिती. 20% मतदार याद्यांच्या छाननीतून 4,500 मतदारांची नावं 2 वेळा समोर आली आहेत. यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत नुकसानीची पाहणी केली आहे. तुम्ही पालकमंत्री आहात तर लोकांची काळजी करा. यशोमती ठाकूर यांची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका. मराठवाड्यातील वक्फच्या 25,000 एकर जमिनीवर अतिक्रमणाविरोधात कारवाईसाठी सहकार्याचे आवाहन. राज्य वक्फ मंडळाचं आवाहन. गणेश भक्तांची उत्सुकता शिगेला. गणेश मूर्तींवर अंतिम हात फिरवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग. तर नाशिकमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि पोलिसांची आज बैठक. रात्री 12 वाजेपर्यंत देखावे सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर गणेशोत्सव मंडळ ठाम. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय पावलं उचलली? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल. साताऱ्यातील पाचगणी महाबळेश्वर मार्ग मोठ्या खड्ड्यांमुळे धोकादायक. मार्गावर वारंवार अपघात. वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. खामगावात कावड यात्रेचा उत्साह. यात्रेत साकारलेले दृश्य आकर्षणाचे केंद्र. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 6 वाजल्यानंतरच्या मतदानावर प्रश्न विचारणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. तुम्हाला अशी याचिका करण्याचा अधिकार काय? न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना सवाल. सोलापुरात नागरिकांचा डीजे डॉल्बीला विरोध. सिद्धरामेश्वर मंदिरात स्वाक्षरी मोहीम. स्वाक्षरी मोहिमेत 24,000 सोलापूरकरांनी केल्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्रात आगामी पालिका निवडणुकांपर्यंत मतदार याद्यांचं पुनरीक्षण नको. राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती. राजकीय सोयीसाठी पाडलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना रद्द करावी. वकील असीम सरोदे यांची मागणी. नागपुरात 36 तास पाणीपुरवठा बंद. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे अर्ध्या नागपुरात पाणीपुरवठा बंद. तर आगामी पालिका निवडणुकांसाठी नागपुरातील नगरपालिका आणि नगरपंचायतीचा आराखडा जाहीर. 31 ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत. राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची 37% पदं रिक्त. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागवलेल्या माहिती अधिकारातून माहिती समोर. पैठणमधील आपे गावातील भव्य धान्य केंद्र कान्हा शांतीवनला करारावर दिलं. 3 वर्षासाठी सामंजस्य विनामूल्य करारावर दिल्याची अध्यक्षांची माहिती. सिल्लोडमध्ये फुलंब्री इथे 2 दिवसीय स्त्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन. आमदार अनुराधा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.